चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू नवयुग स्टडी फोरम. खूप दिवसांनी आपण या लेक्चरमध्ये भेटतोय किंवा युट्यूबला भेटतो आहोत. कारण अनेक परीक्षा होत्या आणि अनेक मध्ये जो टाइम गेला त्यानंतर मार्चमध्ये लेक्चर झालं होतं आपलं. आता हे लेक्चर घेतोय. हे लेक्चर घेण्याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण आहे ग्रुप सी प्रिलिम्स या रविवारी झाली आणि अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांची क्वेरी आहे की सर कट ऑफचा अंदाज काय आहे, कारण 21 सप्टेंबरला मेन्स आहे आणि पूर्वपरीक्षा झाल्यानंतर समजत नाही की पेपर नक्की कसा होता, बरोबर. आणि त्याबद्दल डिस्कस करू. दुसरं आहे 2025 साठी खूप विद्यार्थी मेसेज करत होते की सर बाकीचे बॅचेस सुरू झालेले आहेत, आपली बॅच कधी सुरू होणार आहे, बरोबर. तर या बॅच बद्दल 2025 प्रिलिम्स बूस्टर बद्दल आपण डिटेल डिस्कशन करूया. तुम्ही इंटरेस्टेड असाल, आता मागच्या वर्षी भरपूर विद्यार्थी यामध्ये जॉईन झाले, खूप जणांचे प्रिलिम्स देखील क्वालिफाय झाले होते आपल्या बॅच मधून आणि भरपूर क्वेश्चन देखील आले. मी शेवटी सगळं सांगेल. जर तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर हे लेक्चर शेवटपर्यंत पहा. पहिला जो मेन मुद्दा आहे तो आपण डिस्कस करूया, तो म्हणजे कट ऑफचा अंदाज, तो आपण पाहूया आणि मग आपण जे काही प्रिलिम बूस्टर 2025 ची बॅच आहे त्याबद्दल पूर्ण माहिती पाहूया. 2024 पेक्षा खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह ही बॅच असेल, 2 स्टेज मध्ये असेल, ते आपण डिस्कस करू. कट ऑफ बद्दल सुरुवातीला बोलूया की या अगोदर सर आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण एकही लेक्चर घेतलेलं नाही, कट ऑफचं एकही लेक्चर तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मग आता ग्रुप सी प्रिलिम्सचा कट ऑफ आपण का डिस्कस करतोय याबद्दल थोडं बोलूयात. कारण गेले 3 परीक्षा खूप म्हणजे डिफरंट झाल्या. राज्यसेवा पूर्व असेल, कंबाईन बी असेल म्हणजे गट ब पूर्व आणि गट क पूर्व, या 3 परीक्षा गेल्या 6-7 महिन्यामध्ये झाल्या आणि या तिन्ही परीक्षा मी वैयक्तिक दिलेल्या आहेत. वैयक्तिक माझा स्कोर देखील आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटलं की ग्रुप सी प्रिलिम्स बद्दल आपण थोडे डिस्कस करूया. राज्यसेवा पूर्व असेल, कंबाईन बी पूर्व असेल, या अनुभवावरनं ग्रुप सी मध्ये काय होऊ शकतं, ग्रुप सी मी देखील दिलेली आहे. त्यामुळे हे डिटेल डिस्कशन करूया. असं नाही की बाहेर पेपर आला आणि मी पाहिलं आणि तुम्हाला आता सांगतो की हे सोपं होतं, ते सोपं होतं. अजिबात नाही. डिटेल 1 तास आपण तो पेपर सर्वांनी पाहिलाय, तुम्ही पाहिलेला आहे, मी पाहिलेला आहे एक्झाम हॉलमध्ये. त्यामुळे डिटेलमध्ये डिस्कस करूया की नक्की पेपर काय होता आणि त्याचा अंदाज काय राहू शकतो. बाकी बेसिक ज्या गोष्टी आहेत ते सुरुवातीला पाहूया. जर ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर नवयुग स्टडी फोरम ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरला आहे, डाउनलोड करा. टेलिग्रामला जर तुम्ही जॉईन नसाल तर सर्वात महत्वाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण आपण एक ग्रुप क्रिएट केला. तो ग्रुप आहे 2025 जे आहे, 2025 ची राज्यसेवा पूर्व असेल किंवा कंबाईन पूर्व असेल, यातली कोणतीही परीक्षा तुम्ही देणार असाल तर ते सर्व विद्यार्थी आपण एकत्रित तिथे घेतलेले आहेत. जवळपास 300 विद्यार्थी एका दिवसामध्ये जॉईन झालेले आहेत. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळेल. लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तुम्हाला. डिस्क्रिप्शन मधून तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा आणि हे सर्व करून जर नाहीच सापडलं टेलिग्रामला तर एक व्हॉट्सअपचा नंबर देतोय. या नंबरचा आता स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला सर्व ग्रुपच्या लिंक आहेत त्या शेअर करून देईल. आता स्क्रीनशॉट घ्या, नंतर मेसेज करा ज्यावेळेस तुम्हाला टाइम मिळेल, चालेल. बाकी मेन मुद्द्याला आपण सुरुवात करूया की गट क पूर्व जे आहे 2024 1473 जागांसाठी परीक्षा झाली. याच्यामध्ये जागा वाढ होईल असं म्हणलं जातंय. ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपण कट ऑफ अजून त्याबद्दलही बोलू की कितीने कमी आपण अंदाज पकडू शकतो. पण आताची स्थिती ही आहे की 1473 जागा आहेत, तर कट ऑफ किती लागू शकतो. आता अनेक लेक्चर तुम्ही पाहिलेले आहेत कट ऑफ बद्दल. हे काय पहिलं लेक्चर नाहीये, कारण ऑलरेडी आपण आता बऱ्याच दिवसानंतर हे लेक्चर बनवतोय. सो आतापर्यंत तुम्ही 5-10 व्हिडिओ तरी पाहिले असतील कट ऑफ बद्दल. नसतील पाहिले तरी काय हरकत नाही. पण त्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने सर्व जे काही शिक्षक आहेत त्यांनी सांगितलंय की गट ब पूर्व जी होती आणि गट क पूर्व जी आहे त्याच्यामध्ये फरक काय आहे. गट ब पूर्वचा म्हणजे कंबाईन्ड प्रिलिम्स ग्रुप बी जे आहे 62.50 हा जो कट ऑफ आहे हा खूप अनएक्सपेक्टेड होता. सर्वांना माहिती होतं की जास्त लागेल, पण एवढा जास्त लागेल हे कोणी एक्सपेक्ट केलेलं नव्हतं. त्याचे रिझन्स मी तुम्हाला सांगणार नाही, कारण रिझन तुम्ही पाहिलेले आहेत. ऑलमोस्ट तुम्हाला माहिती आहे की पेपर ग्रुप बी चा सोपा होता. मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन जे आहेत ते कंपॅरेटिव्हली सोपे होते किंवा सॉल्व्ह होण्यासारखे होते. गट क चा विचार कराल तर गट क पूर्व, आता याच्याबद्दल थोडं बोलूया आपण. ही जी प्रिलिम्स झाली, आपण सर्व एक्झाम दिलेली आहे म्हणून हे लेक्चर तुम्ही पाहताय. मी देखील एक्झाम दिली. मला वैयक्तिक काय वाटलं माझा अनुभव सांगतो. गट ब च्या तुलनेमध्ये या गट क च्या पेपरमध्ये काय होतं, सर्वात पहिला मुद्दा हा पेपर लेंदी होता. जर कव्हर करायचा असेल थोडंफार गडबड होऊ शकते. दुसरा पॉइंट मॅथ्स आणि रिझनिंग, ओके, हे थोडं ट्रिकी होतं. म्हणजे असं नाही की ग्रुप बी ला जर तुम्ही पाहिले क्वेश्चन्स, हे क्वेश्चन्स तुम्ही सोडवू शकता. एक फॉर्म्युला युज करा किंवा जे काही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवल्या ते युज करा आणि ते सुटत होतं. इथं तसं नव्हतं. इथं बऱ्याच स्टेप्स होत्या आणि टाइम नव्हता मेन म्हणजे आपल्याकडे, बरोबर. त्यामुळे हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. ग्रुप बी मध्ये करंट अफेअर खूप अवघड पडलं होतं. आपण हे डिस्कस केलं होतं गट ब पूर्व झाल्यानंतर. इथं कम्पॅरेटिव्हली करंट अफेअर जे आहे हे सोपं पडलं होतं. सोपं म्हणजे आपण जे लेक्चर घेतलेले आहे, तुम्हाला मेसेज करून सांगितलं गट क पूर्व झाल्यानंतर की सर 10-11 बरोबर आलेले आहेत 15 पैकी. ओके, कारण जे 2 लेक्चर मॅरेथॉन आपले झालेले आहेत, 5 ते 6 तासाचा कंटेंट येतो.
भरपूर क्वेश्चन 10-11 क्वेश्चन त्यातनं कव्हर होत आहेत, बरोबर. सो ह्या सर्व गोष्टी आहेत. अजून बऱ्याच म्हणजे याच्यामध्ये फॅक्टर्स आहेत जे ग्रुप सी ला वेगळं करतात ग्रुप बी पेक्षा, पण त्यातला सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे 1473 जागा. पेपर कंपॅरेटिव्हली जर तुम्ही ग्रुप बी चा कम्पेअर केला तर ग्रुप सी चा कंपॅरेटिव्हली हा मीडियम टू हार्ड होता. ओके, नॉट अ कंटेंट वाईज लेंदी होता, ट्रिकी होता. प्रत्येक विषयामध्ये 2-3 क्वेश्चन्स असे होते की जे खरंच ट्रिकी होते आणि जे चुकलेत ऑलमोस्ट. फॉर एक्झाम्पल भूगोलामध्ये एक प्रश्न होता, ते कृषी विभाग काहीतरी विचारलं होतं, बरोबर. आता तो कृषी विभागाचं उत्तर आयोगाने ओन्ली सी दिलंय. जस्ट एक उदाहरण सांगतो, मला तुम्हाला आठवण करून द्यायची नाही कोणत्या प्रश्नांची. पण त्याच्यामध्ये मुकुंदनगर पुणे जे शिवाजीनगरला आहे त्याचं मुकुंदनगर करून दिलेलं आहे. 1883 चा 1881 करून दिलंय. क्वेश्चन ट्रिकी होता. ओके, असे अनेक क्वेश्चन्स आहेत. तुम्ही जर सायन्समध्ये पाहिलं तर वॅक्सिनचा क्वेश्चन, अजून एक क्वेश्चन कोणता तरी ट्रिकी होता त्याच्यामध्ये. सायन्समध्ये 2-3 क्वेश्चन्स. इकॉनॉमीमध्ये बजेटवरती त्यांनी खर्च कम्पेअर केला, याचा जास्त होता, याचा कमी होता. शिक्षण आणि आरोग्य हे कम्पेअर करून विचारले. हे क्वेश्चन जर तुम्ही 1 तासाचा वेळ पाहिला, गट म्हणजे कंबाईनचा विचार केला, या परीक्षेमध्ये असे एक्सपेक्टेड करू शकता, पण असं नाही की ते सुटतीलच. ते क्वेश्चन्स ट्रिकी होते, ते प्रश्न चुकण्यासारखे होते, किती अभ्यास असेल तर ते प्रश्न अवघड होते. ओके, आणि हे प्रत्येक विषयामध्ये होतं, त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. ओके, सो मग सर गट क चा पेपर कंपॅरेटिव्हली आपण मीडियम टू अवघड पकडू शकतो गट ब पेक्षा, जे मला एक्सपिरियन्स म्हणजे मी पर्सनली तुम्हाला सांगतो, मी पेपर दिलेला आहे त्यामुळे. ओके, मग याचा कट ऑफ एवढा जाणार हे कोणाला वाटलं नव्हतं. जास्त जाईल वाटलं होतं. मॅक्स टू मॅक्स आपण 60 पर्यंत एक्सपेक्ट केला होता, पण तो 62.50 गेला. पण प्रॉब्लेम हा होता की 480 जागा होत्या. इथं कम्पेअर कराल तर 1473 जागा आहेत, 4 पट 3 पट जागा आहेत. मग याच्याबद्दल बोलूया. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं कारण भरपूर याच्यामध्ये आपण वेळ घेतलेला आहे सगळं सांगण्यामध्ये, आणि असं नाही की अचानक कुठलं लेक्चर घेतोय आणि सांगतो असं नाहीये. वैयक्तिक पेपर दिलेला आहे आणि त्यासोबत हे बरेच आपण पाहिले, अनालिसिस केलं आणि म्हणून सांगतो. 2021 त्यासाठीच मी तुम्हाला इथे एक उदाहरण दाखवतो बघा. 1179 जागा होत्या. 49.50 कट ऑफ लागला होता ओपनचा, फिमेलचा 43.25 होता. ग्रुप बी ला आता जर पाहिलं प्रिलिममध्ये फक्त 3 मार्कांचा फरक ओपन कट ऑफ आणि फिमेल कट ऑफ मध्ये होता. इथं कट ऑफ मध्ये किती फरक पाहताय तुम्ही, जवळपास 5-6 मार्काचा फरक पाहताय, बरोबर. सो इथं पण आता ग्रुप सी ला तेच एक्सपेक्ट करूया की आपण 3-4 मार्कांचाच फरक राहील. मग आता जास्त वेळ घेत नाही, डायरेक्टली मुद्द्याकडे येतो की सर मग गट क जे आहे त्या गट क मध्ये आपला अंदाज काय आहे. 1473 जागा आहेत. मला वैयक्तिक वाटतं कट ऑफ खूप खाली जाईल आणि तो जायलाही पाहिजे. पण जर तुम्ही अजून काही फॅक्टर्स पाहिले, फॉर एक्झाम्पल राज्यसेवा मेन्स, म्हणजे कट ऑफ वाढवणारे फॅक्टर थोडे काय ठरू शकतात, इथपर्यंत आणणारे बरं का, याच्यावर मला वाटत नाही जाईल. हा पण मी मॅक्स सांगतोय की एवढा लागू शकतो. राज्यसेवा मेन्स नुकतीच पार पडली. बरेच विद्यार्थी होते, आपण म्हणतो की सर राज्यसेवा मेन्स वाल्यांनी पेपर दिलेले नाहीत, खूप ते कमी विद्यार्थी आहेत. भरपूर विद्यार्थी पेपर देतात आणि पेपर दिलेले आहेत. ओके, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. एक सफिशियंट नंबर आहे ज्यांचा अभ्यास नुकताच ताजा होता, त्यांनी ही एक्झाम दिलेली आहे. त्यासोबत कंबाईन ग्रुप बी मेन्स जी 29 तारखेला आता आहे, याचा जे अभ्यास करताय त्यांचा पेपर 2 रेडी आहे. ओके, जो पेपर 2 आहे तो सेम हाच आहे याचा प्रिलिमचा पेपर. तो 1-2 काही 5-6 प्रश्न बदलतात. मग सर हा पण फॅक्टर अफेक्ट करतोय. हे जे फॅक्टर्स आहेत ते कट ऑफ म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यास आपल्याला दिसतोय की इथे जास्त होतोय. पण त्याच वेळी अजून एक फॅक्टर मी नोटीस केला. आता हा फॅक्टर मी सांगतोय तुम्हाला. तुम्हाला हा फॅक्टर माहिती आहे, पण याचं डिस्कशन तुम्ही केलंय की नाही मला माहित नाही, किंवा कोणी सांगितलंय का माहित नाही. कारण जो तिथं गेलाय हॉलमध्ये त्याला ही एक गोष्ट समजलेली आहे, की आपण जर पाहिलं असेल हॉलमध्ये ना अब्सेंटी खूप आहे. ओके, ही गोष्ट जर तुम्ही नोटीस केली असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या हॉलमध्ये नक्की किती अब्सेंट होते. तुम्ही आता पाहिलं असेल की सर खूप जास्त अब्सेंट दिसताय. मी वैयक्तिक ज्या हॉलमध्ये होतो त्यामध्ये 9 अब्सेंट होते. ओके. आता बाकी ठिकाणी मी विद्यार्थ्यांना विचारलं, काही मित्रांना विचारलं, तर ते म्हणतायत की 15 अब्सेंट होते किंवा 15च प्रेझेंट होते, 10 अब्सेंट होते, 5 अब्सेंट होते. पण 5-6च्या खाली अब्सेंट कुणी मला आतापर्यंत सांगितले नाही. सगळे सांगतायत 7, 8, 9, 10 एवढे अब्सेंट होते. हा पण एक फॅक्टर, मायनर फॅक्टर आहे, पण ऍट दी एंड शेवटी काय होतं, कॉम्पिटिशनला फरक पडतो. ओके, जर लास्ट स्केलला पाहिलं तर. अशा अनेक फॅक्टर आहेत जे इथं फरक पाडू शकतात, पण तिकडे जायला नको. मी फक्त तुम्हाला एवढं सांगतोय की जर तुम्हाला अभ्यास पुढे प्लॅन करायचा असेल आणि तुम्ही या स्कोरच्या दरम्यान असाल ओपन जनरल मधून, बाकी कट ऑफ तुम्ही कम्पेअर करून घ्या मागच्या वेळेत. आता फिमेलचं फक्त सांगून देतो मी. 49 प्लस 2 मायनस 2 म्हणजे 47. ही रेंज मोठी होऊन जाईल, पण असं पकडा की 47च्या पेक्षा जर आसपास जर मार्क असतील तुमचे तर तुम्ही प्रिपेअर करू शकता 47च्या पुढं ओपन जनरल. आणि फिमेलला तुम्ही काय करा, 2.5-3 मार्क फक्त कमी पकडा, 3-3.25 मार्क कमी पकडले तरी चालतील. ओके, 45 पासून पकडू शकता, 44 पासून पकडू शकता. आता
अगेन हे पुन्हा सांगतो की हा फक्त अंदाज आहे. ओके, आणि हे अनेक गोष्टी लक्षात घेऊन मी तुम्हाला सांगतोय. कट ऑफ एवढा जाईल का किंवा याच्यापेक्षा खूप कमी जाईल असं मला एक मन सांगतं की खूप कमी पण लागू शकतो. पण जर या बाकीच्या गोष्टींचा विचार केला तर आपण हा अंदाज सांगतो आहोत. शेवटी अनेक मी याच्यामध्ये आकडे पाहिले किंवा अनेक आकडे मी नोटीस करत होतो की हा सांगावा किंवा हा मला वाटतोय. पण शेवटी मला वाटलं नाही. खूप कमी व्हावा असंही नाहीये किंवा खूप कमी होईल असंही वाटत नाही. त्यामुळे मी एक तुम्हाला आकडा सांगतो 49 ±2. जर तुम्ही या रेंजमध्ये असाल तर बिनधास्त अभ्यास करा आणि शेवटी अभ्यास तुम्हाला कामी येईल त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे ते काय सांगत नाही मी तुम्हाला. पण हा पॉईंट लक्षात ठेवा की हा जस्ट आपला एक अंदाज आहे. नवयुग स्टडी फोरम कट ऑफचा अंदाज तुम्हाला 49 +2 -2 सांगून देतो. बाकी तुम्ही प्लॅन करू शकता. ओके, चला आता दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. एमपीएससी प्रिलिम्स बुस्टर 2025. अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते की सर कधी लॉन्च होते प्रिलिम बुस्टर. याचं रिझन हे आहे की सर विद्यार्थी विचारतात की बॅच कधी लॉन्च होते आहे. याचं एक रिझन सांगतो. मे बी तुमच्यासाठी नवीन असेल, तुम्ही याबद्दल काही तुम्हाला माहिती नसेल या संपूर्ण बॅच बद्दल किंवा या इनिशिएटिव्ह बद्दल. तर काही उदाहरणं मी तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही पूर्व परीक्षा 2025 ची देणार असाल तर पुढचे 5 मिनिट फक्त व्यवस्थित ऐकून घ्या. हे खूप महत्वाचं आहे. बॅच म्हणून नाही, पण काही रिझल्ट मी तुम्हाला दाखवेल. आपण जे काही इनिशिएटिव्ह सुरू करतो त्याचा कसा फायदा होतो ते मी तुम्हाला सांगतो. आता मागच्या वर्षी काय झालं होतं की आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रिलिम बुस्टरची बॅच सुरू केली होती आणि शेवटच्या काही टप्प्यांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे ज्यावेळेस मेसेज आले होते की सर बॅच आपली प्रिलिमसाठी एखादी रिव्हिजन बॅच येऊ द्या. त्याच्या एक मागणीवरून किंवा त्याचा एक विचार करून जस्ट एक्सपेरिमेंटल बेसिसवरती आपण एक प्रयोग केला होता. त्याला नाव दिलं होतं प्रिलिम्स बूस्टर म्हणून. पण ती बॅच खूप चांगली विद्यार्थ्यांमध्ये आपण म्हणतो की प्रसिद्ध झाली किंवा विद्यार्थ्यांना ऍट दी एंड म्हणजे एखादी बॅच प्रसिद्ध होते त्याचं शेवटी हे काय असतं, रिझल्ट काय असतो की त्याचा फायदा झाला. बरोबर, कोणती बॅच तुम्हाला आवडत असेल, तुम्ही विचारत असाल, त्याचा तुम्हाला फायदा होतो, ही त्यातली महत्वाची बाब आहे. तर आता यावेळेस मी काय म्हटलं की आपल्याला प्रिलिम बूस्टर थोडी अगोदर लॉन्च करायची आहे, अगोदर सुरू करायची आणि खूप जास्त डिटेल म्हणजे जेवढे माझ्या डोक्यामध्ये विचार आहेत पूर्व परीक्षेसाठी ते सर्व इथे इम्प्लिमेंट करायचे आहेत. त्याचं रिझन आहे, मी तुम्हाला आता तेच सांगितलं की ही जी बॅच आपण घेतली होती याचा बॅचचा मला वैयक्तिक फायदा झाला. ओके, राज्यसेवा पूर्व असेल, ऍग्री एमपीएससी ची पूर्व असेल किंवा कंबाईन ग्रुप बी ची पूर्व असेल, या सर्व पूर्व परीक्षा 3 ते 4 पूर्व परीक्षा ज्या आहेत या सर्व परीक्षांमध्ये मला वैयक्तिक फायदा झाला. ग्रुप सी मध्ये पण फायदा झालेलाच आहे. ओके, सो वैयक्तिक मला फायदा झाला. अनेक विद्यार्थ्यांचे आपल्याकडे मी तुम्हाला ग्रुपला पीडीएफ टाकलेली आहे की सर 130 मार्क आले, 140 मार्क आले वगैरे बॅच केल्यानंतर. तर हे फक्त बॅच म्हणून नाही, ही बॅच रिव्हिजन बॅच राहते. पण बॅच मध्ये ज्यावेळेस आपण जातो, तुमचा अभ्यास आणि ही बॅच ज्यावेळेस ब्लेंड होते त्यातनं रिझल्ट येतो. याची काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. फक्त बॅच कशी होईल त्याबद्दल समजून घेऊया. 2 स्टेज प्रोग्राम असेल. यावेळेस एक टप्पा नाहीये, 2 टप्पे आहेत. त्यातला पहिला टप्पा आपण म्हणतो तो आहे फाउंडेशन. ओके, आता फाउंडेशन हा टप्पा जून महिन्यामध्ये आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि हा सर्वांसाठी मोफत आहे. आता या फाउंडेशन मध्ये काय असेल? ओके, प्रिलिमसाठी जनरली 2 टप्प्यामध्ये बॅच कधी पाहिली नसेल, पण ही काय विषय नक्की बा समजून घ्या. फाउंडेशन हा जो टप्पा आहे ना याच्यामध्ये आपण लेटेस्ट सर्व पीवायक्यू ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होतो. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस राज्यसेवा मेन्स 27 मेला मी GS1 चा पेपर देत होतो. त्या पेपरमध्ये इतिहासाचा एक प्रश्न होता की कुठल्या नाथांनी मुस्लिम धर्माची दीक्षा वगैरे काहीतरी एक प्रश्न आहे. बरोबर, मला तर एक्झॅक्टली आठवत नाही. ऍज इट इज विथ ऑप्शन क्वेश्चन राज्यसेवा पूर्व 2023 ला आला होता. 4 जूनला जी झाली होती त्या ठिकाणी. उत्तर आहे कानिफनाथ. आता आता राज्यसेवेच्या मेन्सला 2024 ला तो प्रश्न आला. आता हे जर माहित असेल ना तर एक एक प्रश्न खूप मॅटर करतो. अशा अनेक क्वेश्चन्स आहे ज्याचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला रेफरन्स सापडतो. मग आपण काय करूया, लास्ट टाइम पण ही गोष्ट केली होती आपण, पण ती पेड मध्ये घेतली होती आपण. यावेळेस ही सर्वांसाठी मोफत असेल. पीवायक्यू राज्यसेवा मेन्स 2024 जी आता झाली. गट क पूर्वचे प्रश्न, गट ब ची गट ब ची मुख्य आता होईल 29 तारखेला त्याचे क्वेश्चन्स आणि त्याच्या मागचे 5 वर्षाचे पूर्व परीक्षेचा ट्रेंड अनालिसिस विथ क्वेश्चन्स हे आपण घेणार आहोत आणि हे फ्री असेल तुम्हाला ऍपवरती. सेकंड, मला एक गोष्ट क्लिअर करायची इथं खूप महत्वाची, की यावेळेस करंट अफेअर अगोदर खूप अगोदर प्रिपेअर करून घेतोय आपण. ओके, करंट अफेअरला भरपूर वेळ द्यायचा आहे कारण राज्यसेवेला करंट अफेअर मार्क देतात. बघा 500 प्लस करंट अफेअरचे क्वेश्चन्स आपल्याला कव्हर करायचे आहेत या महिन्यामध्ये. ओके, सो तुम्ही रेडी असाल. आता 500 प्लस क्वेश्चन्स केल्यानंतर परीक्षा सप्टेंबरच्या 28 तारखेला आहे. नक्की फायदा होईल कारण फक्त हे क्वेश्चन्स नाही, ही झाली फक्त फाउंडेशन बॅच. हे सगळं फ्री कंटेंट तुम्हाला मिळून जाईल ऍपवरती. ऍप तुम्हाला माहिती आहे नवयुग स्टडी फोरम, जे तुम्हाला ऍप स्टोअरला मिळून जाईल. टेलिग्रामला सर्वांनी जॉईन करा, इथं सर्व माहिती मिळते. आता या फाउंडेशनसाठी आपण एक ग्रुप क्रिएट केलाय.
जो मी लेक्चरच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की तो ग्रुप तुम्ही जॉईन करणं गरजेचं आहे. एकदा फक्त शॉर्ट मध्ये तो ग्रुप दाखवतो. जवळपास 300च्या आसपास विद्यार्थी त्यामध्ये आता जॉईन झालेले आहेत. ओके. नवयुग प्रिलिम्स 2025 फाउंडेशन स्टेज. आता हे अगोदरचा स्क्रीनशॉट आहे. 300 मेंबर याच्यामध्ये झाले असतील आता, बरोबर. जर ऑलरेडी याच्यामध्ये 300 विद्यार्थी 1-2 दिवसामध्ये जॉईन झालेले आहेत, नक्कीच काहीतरी गोष्ट असेल जो एक्सपिरियन्स त्या विद्यार्थ्यांनी घेतलाय मागच्या वर्षी. काही लोकांनी बॅच जॉईन न करता एक्झाम दिली होती किंवा बॅच जॉईन करायची होती पण राहून गेली. आणि नंतर ज्यावेळेस मी सांगितलं की हे सगळं आलं होतं, हे सगळं आपण घेतलं होतं, मे बी त्यांना वाटलं असेल की सर यावेळेस मला जॉईन करायची. तुम्ही वैयक्तिक मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एकदा जस्ट फाउंडेशन हा जो टप्पा आहे तो फ्रीमध्ये आहे तो करून पहा. हा करण्यासाठी तुम्ही आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि हा ग्रुप जॉईन करा. कारण या ग्रुपवरती सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि फाउंडेशन बॅच केल्यानंतर आपोआप मला माहिती आहे की तुम्ही फाउंडेशन जर व्यवस्थित केलं तर तुम्ही या ठिकाणी येणार आहात. म्हणजे जी एनरिचमेंट स्टेज आहे, आता ही एनरिचमेंट स्टेज काय आहे ते सांगतो. बघा, जुलै 2025 ते ऑगस्ट 2025 या 2 महिन्यामध्ये एनरिचमेंट बॅच असेल, जे बॅचचे विद्यार्थी असतील यांच्यासाठी. आता एनरिचमेंट टप्प्यामध्ये आपण काय करणार आहोत, या एनरिचमेंट टप्प्यामध्ये आपण सर्व विषयांचे लेक्चर्स घेणार आहोत. आता ज्यावेळेस मी सर्व विषय म्हणतोय तर सर्व विषय, ओके. लास्ट टाइम प्रिलिम बुस्टर बॅच मध्ये अगदी शेवटच्या टप्प्यात आपण लॉन्च केली होती. मॉडर्न हिस्ट्री मी घेतलं नव्हतं, आधुनिक इतिहास घेतला नव्हता. मी ओपनली सांगितलं तुम्ही घेणार नाही. तरी काही प्रॉब्लेम आला नाही विद्यार्थ्यांना, कारण इतिहासाचा अभ्यास तुम्ही केला होता वैयक्तिक लेवलला, बरोबर. आपण एन्शियंट मेडिवल घेतलं होतं. पण यावेळेस आपण सर्व घेणार आहोत. आपण मॉडर्न हिस्ट्री पण घेणार आहे, करंट अफेअर पण घेणार आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, सायन्स सगळं घेणार आहोत. आणि हे सगळं एनरिचमेंट टप्प्यामध्ये असेल. आता हा जो टप्पा आहे तो 7 जुलैपासून चालू होईल मोस्टली. आता टेंटेटिव्ह शेड्यूल तर हेच आहे की 7 जुलैपासून आपण सुरू करतोय आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत हे फ्री होऊन जाल तुम्ही. 1 महिना तुम्ही शेवटी फिरणार रिव्हिजनसाठी. 28 ऑगस्ट पर्यंत आपण प्लॅन करूया की तुम्हाला या बॅच मधून मी मोकळं करेल कम्प्लीट एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन करून. आणि याचा फायदा काय होतो, याचा जर काही डाऊट असेल तर काही क्वेश्चन्स दाखवतो. ते क्वेश्चन्स मी तुम्हाला 1-2 मिनिटं दाखवेल. जस्ट 1 मिनिट. की राज्यसेवा 2025 ची जी बूस्टर बॅच आहे याच्यामध्ये आपण बूस्टर नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत. आता आमचा असा प्लॅन चाललाय की बूस्टर नोट्स तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये प्रोव्हाइड करायच्यात. म्हणजे तुमच्या घरपोच तुम्हाला या नोट्स मिळतील. पण याच्यावरती अजून क्वेश्चन मार्क आहे की अजून हे सगळं प्लॅनिंग चालू आहे आमचं. पण पीडीएफ तुम्हाला मिळेल. नोट्स मिळणारच आहेत, फक्त ते पीडीएफ मध्ये द्यायच्या का पीडीएफ प्लस घरपोच द्यायच्या, हे तुम्हाला आम्ही 2-3 दिवसामध्ये कन्फर्म करेल. पण ह्या नोट्स तुम्हाला मिळणार. तुम्ही झेरॉक्स काढून तुम्ही शेवटी ती हँड कॉपी होऊन जाईल तुमच्याकडे, बरोबर. पण मोस्टली आमचा प्लॅन आहे की तुम्हाला यावेळेस नोट्स घरपोच द्यायच्या आहेत आणि खूप एक्झाम ओरिएंटेड नोट्स आहेत. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल लास्ट टाइम काही नोट्स आपण केल्या होत्या, त्यातले क्वेश्चन्स आले होते 1 डिसेंबरच्या राज्यसेवा प्रिलिम्सला. जस्ट काही दाखवतो उदाहरण म्हणून. असे 30 एक क्वेश्चन्स आहेत राज्यसेवा पूर्वमध्ये जे आले होते डायरेक्टली. आता हा प्रश्न होता हर्षचरितचा, एन्शियंट मिडिवल मधला आपला. इथं बघा, ऍज इट इज घेतलेला आहे आपण. जो हर्षवर्धन राजा आहे, तसं जो राजकवी होता बाणभट्ट यांनी हर्षचरित लिहिलेलं आहे. हे लेक्चर मध्ये सांगितलं होतं. सरळ प्रश्न आला होता, खालीलपैकी कोणते साहित्य हर्षवर्धन लिहिलेले आहे. जर तुम्हाला बॅच मध्ये हे पाठ करून घेतोय आपण की हर्षचरित हे बाणभट्टाने लिहिलेलं आहे, तर याला इलिमिनेट करा, बी इलिमिनेट केलं की उत्तर सापडते तुम्हाला डायरेक्टली, बरोबर. एसीडी इतकं सोपं आहे. अजून एक क्वेश्चन दाखवतो. एक प्रश्न आपण घेतला होता हिस्ट्रीचे स्पेसिफिकली दाखवते बरं का मी. अजून तुम्हाला बाकी क्वेश्चन पण दाखवतो. आता हा प्रश्न काय बघा, सिमुक डॅश डॅश या घराण्यात संस्थापक होता. आता सिमुक सातवाहन, शुंग, कण्वशक असे ऑप्शन होते. लेक्चरमध्ये जा, लेक्चरच्या नोट्स मध्ये तुम्हाला दिसेल सातवाहन साम्राज्य, पहिला राजा सिमुक दिसते इथं. हे सांगण्याचा उद्देश काय बघा, एवढं सगळं बॅच बद्दल मी तुम्हाला का सांगतोय, कारण खूप जेन्युइनली आम्ही एफर्ट्स घेतोय आणि याचा फायदा तुम्हाला प्रिलिम्स मध्ये होतो. मागच्या वेळेस भरपूर मेसेज आले होते, त्याची पीडीएफ मी पुन्हा सेंड करतो. तुम्ही त्या विद्यार्थ्यांचे मेसेज वाचा की सर 139, 138 मार्क आहेत. ओके. तर हे आपल्याला करायचं यावेळेस. आपल्याला 130च्या खाली यायचं नाही. आणि जर तुम्ही रेडी असाल तर एवढी मेहनत आपण करून घेऊया, त्याचं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. ओके. चला, तर हे सगळे मुद्दे आहेत जे आपण डिस्कस करायचे होते. बाकी जे पीडीएफ आहे ती पीडीएफ मी तुम्हाला शेअर करून देईल. ती पीडीएफ तुम्ही काय करा, एकदा वाचून घ्या की कसे क्वेश्चन्स आले होते, काय काय गोष्टी त्यामध्ये होत्या. डन. तर आपण या लेक्चरमध्ये थांबूया. तुमचा जो काही कट ऑफचा अंदाज आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जे काही तुमचे डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. एक लाईक नक्की करू शकता आणि टेलिग्रामला न विसरता जॉईन करा. थँक्यू.